तर शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला कृषी मित्र पवन. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण मित्रांनो बागाची पानं, केळीची पानं पिवळी का बरं पडतात. खूप शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते, पिवळी का बरं पडतात. तर त्यामध्ये जर बघितलं गेलं मित्रांनो, तर यावर्षी खूप जास्त थंडी, रात्रीचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली सुद्धा येऊन जाते, त्यामुळे सुद्धा हे होते. त्यामध्ये जर बघितलं गेलं मित्रांनो, तर आपल्या बागाची मुळा जास्त थंडीमुळे गारठल्या जातात. त्यामुळे मुळा ब्लॉक होणे, काळ्या पडणे, त्यामुळे आपल्या झाडामध्ये ऑस्मॉसिस किंवा जे अन्न वाहून नेण्याची प्रक्रिया असते ते या ठिकाणी बंद होऊन जाते. त्यामुळे सुद्धा बागाची पानं पिवळे पडतात. त्यानंतर जर बघितलं गेलं मित्रांनो, एन्झाईम्स आपल्या पानांना किंवा झाडांना खूप सारे एन्झाईम्स असे लागतात, ते थंडीमुळे तयार करू शकत नाही, त्यामुळे सुद्धा हे होऊन जाते. त्यानंतर जर बघितलं गेलं मित्रांनो, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आपले जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम काम करत असतात, ते मुलांना अन्न पोचून देण्याचं काम करतात. ते या ठिकाणी थंडीमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी काम करत नाही, त्यामुळे सुद्धा हे होऊन जाते. त्यानंतर मित्रांनो, ट्रान्सपिरेशन हा सर्वात महत्वाचा मुद्दा. ट्रान्सपिरेशन झाडाच्या खालून ते वरती पानापर्यंत जे पोहोचण्याचं काम हे ट्रान्सपिरेशन थ्रू होते, ते या ठिकाणी बंद पडून जाते. तर यामुळे सुद्धा झाडाची पाने पिवळे पिवळे होतात. तर आमची माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो हे सांगा, आणि हे होण्यामुळे आणि यावर उपाययोजना आपण काय करू शकतो हे आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.